मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याच वेळा म्हणजे कमीत कमी 25 ते 30 वेळा रिपीट झालेला आहे. चला पाहूया कसा सोडवायचा. इथं आपल्याला काय करायचं आहे, एक फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. ते आपला फॉर्म्युला काय आहे, चला पाहूया. n गुणिले n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 भागिले 6 या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. n म्हणजे काय, शेवटची संख्या. शेवटची संख्या कुठली आपली 10. मग आपल्याला 10ला n मानायचं. 10 गुणिले 10 अधिक 1 म्हणजे 11 गुणिले 2n म्हणजे 10 दुने 20 आणि अधिक 1 म्हणजे 21 भागिले 6. चला आता 6ने आपल्याला या वरील संख्यांना भाग द्यायचा आहे. 6ने वरील संख्यांना भाग जाईल का, तर नाही. तर आपल्याला 3ने भाग द्यायचा आहे. चला 3ने भाग देऊया. तर या 21ला पण 3ने भाग जातो आणि 6ला पण 3ने भाग जातो, म्हणून आपण 3ने भाग देऊ. 3 × 7 21, 3 दुने 6. चला लिहा 10 गुणिले 11 आणि हा आलेला 7 इथं लिहू आपण आणि खाली आला तुमचा 2. आता काय करायचं, या 2 आणि या 10ला भाग द्यायचं आहे. बे 1 बे, बे 5 10. चला काय आला 5 गुणिले 11 गुणिले 7. चला यांचा आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. 11 5 55 गुणिले 7. चला पुढची स्टेप. 7 5 35, 3 चला 5 इथं 7 5 परत 35, 35 36 34 आणि 38 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 385. तर आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 385. म्हणजे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 10चा वर्ग म्हणजे आपले टोटल किती येणार आहे 385. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. कमीत कमी 10 ते 15 वेळा हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे आतापर्यंत आणि मुंबई पोलीसला हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हा प्रश्न पे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. चला याला सॉल्व करूया. बघा काय करायचं, 3 दुने 6 तिरकस गुणाकार करायचा. 3 1 3 अधिक 2 दुने 4 वजा x बरोबर इथं काय 4/5. चला पुढची स्टेप. 6 जशाच्या तसा 4 आणि 3 किती झाले 7 वजा x बरोबर इथं काय 4/5. आता काय करायचं पुढची स्टेप. हा -x तिकडच्या साईडला गेला काय होऊन जाईल प्लस आणि हा प्लस 4/5 हा इकडे झाला तर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. मग इथं 7/6 हा इकडे आला काय होऊन गेला -4/5. चला पुढची स्टेप. आता काय करायचं आपल्याला छेद समान करायचा आहे. चला करूया. 6 पंचे 30. आता 7 5 इथं आला 35 वजा 6 चौक 24 बरोबर x. चला पुढची स्टेप. 35मधून 24 गेले किती उरतात 35मधून 24 गेले 11 उरतात आणि इथं काय आला तुमचा खाली हा 30 बरोबर काय आला x. म्हणजे आपली एक्सची किंमत काय निघाली 11/30. बघा या प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. चला आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळूया. चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. जवळजवळ 5 ते 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न आलेला आहे. बघा कसा सॉल्व करायचा. बघा हा जो काही तुमचा या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे तर हा काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. चला याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपण कन्वर्ट करूया. कसं करायचं, 3 गुणिले 2 करायचं अगोदर. 3 गुणिले 2 अधिक 1 आणि भागिले हा 3 परत घ्यायचा अधिक त्याचप्रमाणे 4 गुणिले काय करायचं आपल्याला 5 अधिक हा 3 घ्यायचा आणि खाली 5 जशाचा तसा. बघा पुढची स्टेप काय करायचं, 3 दुने 6 अधिक हा 1 आणि भागिले हा 3 अधिक 4 पंचे इथं काय घ्यायचा 20 अधिक हा 3 भागिले 5. चला पुढची स्टेप. 6 आणि 1 किती झाले 7 भागिले हा 3 अधिक याचप्रमाणे 20 आणि 3 किती झाले 23 भागिले 5. चला पुढची स्टेप काय येईल 3 5 15 इथं लिहा. त्याच्यानंतर हा 5ने हा 7ला भाग द्यायचा. 7 5 35 अधिक आता हा 23ने आपल्याला इथं 23ने 3ला गुणायचं आहे. 23 त्रिक 69 मग आपलं इथं काय आला 69. चला आता पुढची स्टेप. पुढची स्टेपमध्ये काय येईल आपल्याला, आता हा 69 आणि 35ची आपल्याला बेरीज करायची. चला करूया. 9 आणि 5 किती झाले 14 1 हातच्या आला इथं किती आला 4 6 आणि 3 9 आणि हा 1 10 104 भागिले 15. तर आपलं उत्तर काय आलं 104 भागिले 15. चला तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. मित्रांनो हा प्रश्न पहा. हा प्रश्नही बऱ्याच वेळा आपल्याला विचारला गेलेला आहे. बघा प्रश्न काय, 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. चला याला कशाप्रमाणे सोडवायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या आहेत. कसं काढतो आपण,
50 म्हणजे मोठी संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 याप्रमाणे. इथं आपलं सूत्र आहे बघा, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 याप्रमाणे. आता बघा काय करायचं आहे, शेवटची संख्या आपली कुठली आहे 50 वजा पहिली संख्या 11 अधिक 1. चला 50मधून 11 गेले, 10मधून 1 गेला, किती उरले 9. आणि इथं काय 4 4तनं 1 गेला, किती उरले 39 अधिक 1 बरोबर 40. म्हणजे आपल्या एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या 40. चला पुढची स्टेप. आता आपल्या नैसर्गिक संख्यांची एकूण संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 एकूण नैसर्गिक संख्या. चला या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. मग आता आपली पहिली संख्या काय 11 अधिक शेवटची संख्या काय 50 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती आल्यात आपल्या 40. चला इथं आपण घेतले 40. पुढची स्टेप, 1 आणि हा 0 किती झाला 1, 5 आणि 1 किती झाले 6 भागिले 2 गुणिले 40. चला पुढची स्टेप काय येईल आपली, या 2 आणि या 40ला जर आपण भाग दिला तर आपल्याजवळ मिळतो 20. मग 61 गुणिले 20. चला आता पुढची स्टेप काय येईल, 2 1 6 2 12 आणि हा 0 इथं. मग आपला आन्सर काय आलं 1220. बघा मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, जवळजवळ 5 ते 6 जिल्ह्यात आलेला आहे मागील वर्षी. तर हा प्रश्न बरेच मित्र म्हणजे दिसायला सोपा आहे पण कठीण असतो, तो प्रश्न सोडवताना कठीण जातो विद्यार्थ्यांना. बघा आता त्याला कसं सोडवायचं, सुरुवातीला जिथं जिथं गुणिलं आहे ना ते सगळे सुरुवातीला लिहून घ्या. बघा मी लिहिलं याप्रमाणे, आणि त्यानंतर जेवढेही भागीला आहेत सगळे डायरेक्टली भागिलेलं लिहायचं न विचार करता याप्रमाणे. याला सोडवण्याची हीच योग्य पद्धत आहे. बरेच जण हा प्रश्न चुकून टाकतात. बघा आता पुढची स्टेप काय करायचं आहे, 99ने हा 99 हा 99 1 99 1 99 त्यानंतर 9 1 9. चला पुढे 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि आपला काय आला खाली हा 3. चला आता 3ने भाग द्यायचा, 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9. आपलं उत्तर काय आलं 333. बघा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकतात. मित्रांनो ह्या ठिकाणी आपण जेवढे एक्झाम्पल घेतलेले आहेत हे जवळजवळ मागच्या वर्षी 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये हे आलेले प्रश्न आहेत, म्हणजे आपले 5 स्टार प्रश्न आहेत. आणि जर तुम्हाला ह्याच प्रकारची सिरीज चालू ठेवायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही अडचणी असतील तुमच्या तर त्याही कमेंटमध्ये सांगा. आपण असाच अजून एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.